ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवणाची आजची रेसिपी आहे रव्याच्या कुरडया. गव्हाच्या कुरडयाच्या प्रमाणे याला काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, म्हणून मी तुम्हाला रव्याच्या कुरडया, ज्यांना की जास्त मेहनत घ्यायची नाही पण कुरडया खायच्या आहेत, अगदी छान चवीच्या आहेत. या ठिकाणी मी घेतलेला आहे रवा. आता रवा किती घ्यायचा? हा माझा जवळजवळ 1 किलो आहे. मोजून घेतलेला नाही, अंदाजेच आहे. जेवढ्या आपल्याला बनवायच्यात कुरडया तेवढा आपण घ्यायचा. आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एक छोटासा तुरटीचा खडा घालायचा आणि झोपायला जाण्याआधी भिजत घालायला ठेवायचं. आणि मग सकाळी उठायचं, झाकण काढून पाहायचं आणि त्यावेळेस आपल्याला दिसेल नितळ पाणी आलेलं. ते पाणी आपल्याला ओतून काढून टाकायचं आहे. खाली आपल्याला सत्व मिळालेलं आहे, त्याचा चीक बनवायचा आहे. त्याआधी हे सत्व आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे माझं चहाचं छोटंसं पातेलं आहे, त्या पातेल्याने मी मोजून घेते. तर हा माझा चीक झालेला आहे 2 पातेले. आणि आपल्याला गव्हाच्या प्रमाणेच याला देखील जेवढं आपल्याकडे सत्व आहे तेवढंच पाणी घालायचं आहे, पण मी थोडंसं जास्त घालते. पुन्हा ते तापलं की काढून घ्यायचं. जेव्हा कमी पडेल तेव्हा आपण ते घालू शकतो. या ठिकाणी मी 2 पातेल्यासाठी 3 पातेले पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला चांगली याची उकळी काढायची आहे. पाणी छान उकळलेलं आहे आणि आता मी हे सत्व आहे ते टाकून चीक हटून घेते. आणि कोमट झाले की मी त्यातून 1 पातेले पाणी काढून घेतले होते आणि आता चीक हटून घ्यायचा. आणि गुठळी न होऊ देता आपल्याला अगदी घट्ट शिजवून घ्यायचा आहे हा चीक. यातलं 3 पातेले जे पाणी टाकलं होतं मी, त्यातलं 1 पातेलं काढून घेतलं होतं. 2च पातेले यामध्ये पाणी होतं आणि या 2 पातेल्यात पाणी आणि 2 पातेले सत्व मिळालेलं. आणि हा चीक चांगला आपल्याला 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. जाडबुडाचं पातेलं घ्यायचं चीक हटण्यासाठी आणि सतत ढवळत जायचं, झाकून ठेवायचं, थोड्या वेळाने पाहायचं, पुन्हा त्याला एकदा हलवून घ्यायचं. आणि गुठळ्या झाल्या असतील तर अशा पद्धतीनं आपण आपली भाजीची पळी घेऊन तिने हटवून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. गव्हाच्या कुरडयाप्रमाणेच या कुरडया देखील अतिशय चविष्ट होतात. फक्त यामध्ये थोडासा जो गव्हाचा आंबूसपणा असतो तो नसतो, पण अगदी पांढऱ्या शुभ्र आणि चवही छान. आता मी हा साचा घेतलेला आहे शेवचा. आपल्याला हाताला पोळू नये म्हणून छोटंसं टॉवेल गुंडाळलं आणि छोट्या चमच्याने तो चीक या साच्यामध्ये घालूयात. शेवची चाळणी लावलेली आहे आणि मी या ताटामध्ये तुम्हाला घालून दाखवते पहा. आणि या ताटामधून अगदी सहज आपण काढून त्या वाळवणासाठी उन्हाला ठेवू शकतो. आणि हे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये, छानपैकी या कुरडया अशा घालायच्या आहेत आणि 2 दिवस कडक उन्हात वाळू घालायच्या आणि मस्तपैकी तळून खायच्या. हा व्हिडिओ तुम्ही पाहायला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा, इतरांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी सगळ्या कुरडया एक प्लास्टिक घेऊन त्याच्यावर घालते आणि तुम्हाला ह्या कुरडया प्लास्टिकवर उन्हाला घालताना मी दाखवते. बघा किती सहज निघत आहेत त्या. अगदी जेव्हा चीक आपला घट्ट होतो त्यावेळेस त्या कितीही आपण इकडचे तिकडे तिकडून इकडे हलवलं तर त्यांना काहीही होत नाही, मोडत नाहीत. आणि चीक 25 मिनिटं नक्की शिजू द्यायचा. चीक शिजल्याशिवाय कुरडई मजबूत होत नाही. आणि या ठिकाणी मी उन्हाला घातलेल्या आहेत. अगदी पहिल्यांदा थोड्या फॅन खाली ठेवायच्या आणि मग उन्हाला टाकायच्या किंवा उन्हामध्येच घालायच्या.
आणि ह्या 2 दिवसाच्या अपडेट पहा. या कुरडया किती छान पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि मस्त झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला तळूनही दाखवते. तुम्ही माझे विविध व्हिडिओ पाहून अनेक जण कमेंट्स टाकतायत, त्यांचेही खूप धन्यवाद. लाईकचं बटन दाबतायत, त्यांचेही धन्यवाद. आणि पहा किती छान माझं तेल खूप तापलेलं आहे म्हणून ती थोडीशी लाल झाली. बनवण्यास अगदी सोप्या आहेत म्हणून तुम्हीही बनवा. कशा झाल्या होत्या हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि खा आणि खाऊ घाला. अच्छा. ओम शांती.